मत्ताईची चोकटली खबर 20:2 अध्याय। अनिक एक बार येसू त्यांना जवाब सांगूत उदाहरणाच्या रूपानं असं म्हणला, स्वर्गाचा राजवाडा आपणाचे लेखले लग्नाचे जेवण केलेले एके राजाचे बरोबर आहे। ते लग्नाचे जेवणाले बोलवले वाल्यांत बोलवले, तो आपणाचे नौकरांत धारल्यावर त्याने नाही आले। तवा तो अदेक मी बैलांत आणि मांदेले जनावरांत कापून जेवण तयार केलो, समजा तयार होऊन आहे। लग्नाला येऊन हमसांग मिरून लग्नाचं जेवण खववले या म्हणून दुसऱ्या नौकरांना सांगून बोलवले धारला। त्याने ख्याल करे नसला, एकला आपणाचे वावरी आणि एकला आपणाचा धंदा कराव गेला। उरलेले वाले त्याच्या नौकरांत धरून अपमान करून मारून टाकले। म्हणून राजा रगिले येऊन आपणाच्या सैनिकांत धाडून ते मारून टाकले वाल्यांत मारून टाकून त्यांचे चहारात डिकुला। तवा तो लग्नाचं जेवण तयार आहे, पण अभि बोलले वाल्यांले अर्हता नाही। म्हणून मुख्य रस्त्यां जाऊन तुम्हाला दिसले वाले समजेंता लग्नाचे जेवणाले बोलवा म्हणून आपणाच्या नौकरांना सांगला। ते नौकरा मुख्य रस्त्याले जाऊन खराबले वाले झाले ना काय, चोकटले वाले झाले ना काय, आपणाला दिसले वाले समजेंता जमा केले। त्यासाठी जेवणाले आले वाल्यांकून ते मंडप भरला। राजा बसून राहोच्यांत देखवसाठी अंदर जाऊन तेथी लग्नाचा कपडा नाही लेन राहोचे वाले ते कदा देखून, दोस्ता लग्नाचा कपडा लय नसला येथे कसा आलास म्हणून पुसल्यावर तो दबरा आला। तवा राजा याता हातपाय बांधून बाहेर अंधारात ढकलून द्या, तेथी लढावचा आणि दात कुट्टाचा राहते म्हणून सरबडाई करावच्या वाल्यांना सांगला। बोलवले वाले कितीक जणपणी जुनावले वाले काही जणच म्हणून सांगला। तवा परिचयनं जाऊन गोष्टींपा याता गाठव म्हणून सोच करूत, मास्तरा तू सत्यवंत होऊन राहून भगवंताच्या मार्गेता सत्यानं बोध करतास म्हणून तू कोणाचाच मुलेचं नाही देकेस म्हणून भेदभाव नसला वाला म्हणून आम्हाला ठावास। तुले काय समजूत आहे, काही सरले पैसे देवाचा न्याय होई की नाही आम्हाला सांग म्हणून येसू तर पुसवले। हेरदियन संख्ये आपल्या शिष्यानंता येसूचे जोर धारले। येसू त्यांचा वाईट गुण चोवून कपटवाले ना माझा सत्व कहा देखता, एकसा बांधवचा एक बिल्ला माले दाखवा म्हणून त्यांना सांगल्यावर त्यांनी त्याच्याजवळ अर्धा रुपया आणले। तवा तो हे बोम्मा आणि वर्ता लिवलेला कोणाचा म्हणून त्यांत पुसल्यावर त्यांनी कैसरचा म्हणून म्हणले। त्यासाठी तो तसं झाले ना, कैसरचा कैसरले आणि भगवंताचा भगवंताले द्या म्हणून त्यांना सांगला। त्यांनी हे गोष्ट ऐकून अवचित होऊन त्यात सोडून निघून गेले। मरण पण उठवचा नाही तर म्हणून सांगावचे सदुकायना ते रोज त्याच्याजवळ येऊन, मास्तरा एकला लेकरा नसला मेले ना त्याचा भाऊ त्याच्या बायको संग लग्न होऊन आपणाच्या भावाले लेकरा जन्म देवो म्हणून मोसे सांगला। हंपा 7 जण भाऊ राहिले, अंधीचा वाला लग्न होऊन मेला, त्याले लेकरा नाही राहणे कोण त्याचा भाऊ त्याच्या बायको संग लग्न झाला। दुसरा वाला आणि तिसरा वाला 7 जणांवरी समधी तसाच करून मेले। त्याने समधी मेल्यावर ते बाई काही मेली। मरणपणे उठल्यावर हे 7 जणांपा ते बाई कोणाले बायकोवनी राहते, ते बाई याहले समजेनले बायकोवनी राहिली की म्हणून त्यात पुसले। त्यासाठी येसू वचनींत रहो आणि भगवंताची शक्तीत रहो, चोवे नसता तुम्ही गलत सोच करता हा। मरणपणे उठल्यावर कोणीच लग्न नाही होयेत आणि लग्न होऊ नाही देत, त्याने स्वर्गपरहोचे दूतनांचे वनी राहतेत। मेलेवाले मरणपणे उठवचे बारेत मी अब्राहमचा भगवंत आणि इसाकचा भगवंत आणि याकोबचा भगवंत होऊन हावो म्हणून भगवंत तुम्हाला सांगलेली गोष्ट तुम्ही नाही वाचल्या की? येसू वाचून राहो चेनलेच भगवंतपणे मेलेवाल्यांले भगवंत नाही होय म्हणून त्यांना सांगला। माणसा ते ऐकून तो सांगले बोधले अवचित झाले। तो सदुकायनाच्या तोंडात झाकला म्हणून परिचयनं ऐकून मिरून आले। त्याहंपणू एकला खानोनीत बोध करायचा वाला त्याचा सत्व देखूत, मास्तरा खानोनी मुख्य आज्ञा कोणता म्हणून पुसला। त्यासाठी येसू तुझे पूर्ण हृदयना, तुझे पूर्ण आत्मेना, तुझे पूर्ण मनसना तुझं भगवंत झालेले प्रभुता प्रेम कर मनोचे सोयते। हे आज्ञा मुख्य झालेला आणि अंधीचा होऊन आहे। तुझे वनी तुझे शेजारवाले तर प्रेम कर मनोची दुसरी आज्ञा काही अंधीचा आज्ञाच्या वनीचं सोये। हे 2 आज्ञा समध्या खानोनीले आणि प्रवक्तांले आदर होऊन आहेत म्हणून त्याले सांगला। एक बार परिचयना जमा होऊन राहतानी येसू त्यांत देखून, ख्रिस्तूचे बारेत तुम्हाला काय समजूत आहे, तो कोणाचा लेख होय
म्हणून पुसला. त्यांनी तो दावीदचा लेख होय म्हणून सांगले. त्यासाठी तो तसं झाले ना, मी तुझे पगेदारांता तुझे पायांचे खालतू ठेवतवरी तू माझे उजव्या अंगण बस म्हणून भगवंत माझे प्रभूले सांगला. म्हणून दावीद त्याता प्रभू म्हणून आत्मेकून कसा सांगताये. दावीद त्याता प्रभू म्हणून सांगले ना, तो कसा त्याले पोरग होऊ शकते. म्हणून त्यांता पुसल्यावर कोणीच एक गोष्ट काही सांगू नाही शकले आणि ते रोज पण कोणीच त्याता एक प्रश्न पुसवले काही कोशिश नाही केले.